राधानगरी तालुक्यातील फराळ इथल्या ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी थेट दूधगंगा नदीत सोडल्यामुळे दूषित पाण्यामुळे साथीचे रोग डोकं वर काढत असल्याचं सांगत संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला मळी मिश्रित पाणी थेट दूधगंगा नदीपात्रात सोडल्याचा जाब विचारत हा प्रकार का केला त्याबद्दल संतप्त भावना व्यक्त करत अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळणारे आणि प्रदूषणाला वाढवणारं काम निदर्शनास आल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे। या कारखान्यामुळं आमच्या भागात रोजगार उपलब्ध झाला आहे। आमचा ऊसही लवकर जातो आहे, त्यामुळे ही संस्था आमची मातृसंस्था आहे। पण आईच विष देत असेल तर काय करायचा असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। फराळी कारखाना ही आमची मातृसंस्था आहे, परंतु जर आरोग्याला बाधा येत असेल आणि आई दूध देणारी आई जर विष पाजत असेल तर अशी आई काय कामाची आम्हाला। फराळी कारखान्याचे मळी मिश्रित पाणी गेले कित्येक दिवस लाखो लिटर पाणी दूधगंगा नदीपात्रात मिसळत आहे आणि यामुळे दूधगंगा काठावरील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे। यासाठी आम्ही लवकरच जन आंदोलन उभा करून कारखान्याला योग्य ते उत्तर देणार आहे। याबाबतीत ग्रामपंचायत पनोरी, फराळी कारखाना आणि संबंधित पालकमंत्री आणि तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेले आहे। केमिकलयुक्त पाणी दूधगंगा नदीमध्ये मिसळले जाते, त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला वेळोवेळी तोंडी सूचना व निवेदन देऊन ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची कोणत्याही प्रकारे खबरदारी या कारखाना प्रशासनाने घेतलेली नाही, तरी त्यांनी या गोष्टीचा विचार करून लोकांना आरोग्यात जो धोका निर्माण होत आहे त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे। याबाबत कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी कारखान्यातून येणारं पाणी शुद्धीकरण करण्याचा कारखान्याचा वेगळा प्रकल्प आहे। या प्रकल्पातून पाणी शुद्ध झाल्यानंतर ते पुन्हा वापरलं जातं, परंतु परवा अपघाताने काही काळ पाणी ओव्हरफ्लो होऊन दूधगंगा नदीपात्रात मिसळलं। भविष्यात असा कोणताही प्रकार होऊ नये यासाठी कारखाना प्रशासन खबरदारी घेणार आहे। आमच्यामुळे प्रदूषण होऊ नये यासाठी पूर्णपणे दक्ष राहण्याची ग्वाही कारखान्याचे MD शत्रुघ्न पाटील यांनी दिली। पनोरी इथल्या ग्रामस्थांनी कारखान्यातून येणाऱ्या ओढ्याची पाहणी करत प्रदूषण होणाऱ्या घटकांची माहिती माध्यमांना दिली। यावेळी अमोल चौगले, माजी उपसरपंच स्वप्नील पातले, दीपक येरुडकर, रोहन चौगले, विवेक पातले, रणजित पाटील, उत्कर्ष चौगले, योगेश पातले, समरजित पवार, ऋषिकेश येरुडकर, सागर सापळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते।